नमस्कार सर्वांले. हे पहा, माझं ताई कलेक्शन आहे. ईशान्वी कलेक्शन म्हणून आहे आपलं. तर माझ्याकडे भरपूर अशी ज्वेलरी आणि साड्या, ड्रेस, म्हणजे सर्व सर्व काही मी माझ्याकडे आहे. आणि ज्यांना माझ्याकडून घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांना वाटतं की शांताबाईकडून साड्याची खरेदी करू, ज्वेलरीची खरेदी करू, तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मला हाय हॅलोचे मेसेज करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही मला हाय हॅलोचे मेसेज करा, माझा नंबर सेव्ह करा, म्हणजे मी तुम्हाला माझ्या ग्रुपला जॉईन करून घेईल आणि तुम्हाला छान छान फोटो व्हिडिओज पाहायला मिळतील माझ्या कलेक्शनचे, माझ्या ज्वेलरीचे. तर करा मग हाय हॅलोचे मेसेज. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना, जबरदस्ती नाही आहे, ज्यांना वाटत असेल त्यांनीच करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की म्हणजे बऱ्याचशा बहिणींनी माझ्याकडून ज्वेलरीची खरेदी केली, साडीची खरेदी केली, आपल्या सबस्क्रायबर ताई. बाकी इतर ठिकाणी तर माझ्याकडून घेतातच सर्वजण, पण म्हणजे आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत आपल्या यूट्यूबच्या, त्यांनी बऱ्याच जणांनी मला ऑर्डर दिली. तर त्यांना माहीत आहे की म्हणजे माझ्याकडे फसवणूक अजिबात होतच नाही. मी सगळ्यांना म्हणजे चांगलंच हे करते की असं तुम्हाला कंप्लेंट करायची गरजच पडत नाही. आणि कोणाकोणाचं म्हणणं असं आहे की ताई तुमच्याकडे महाग आहे. बा ताई, महाग तर आहेच नाही, मार्केटपेक्षा सर्व स्वस्तच आहे आपल्याकडे रेट. आणि हे पहा, माझ्याकडे जी ज्वेलरी आहे ते मायक्रो पॉलिशची ज्वेलरी आहे. आता तुम्ही मला मेसेज करता ताई याची पॉलिश जाईल का, मग हे खराब होईल का. हे पहा ताई, तुमच्या वापरण्यावर आहे. तुम्ही वापरलं तर ते ज्वेलरी 5-6 वर्षापर्यंत तिला काहीच होत नाही. पण तुम्ही जर चांगलं नाही वापरलं तर ते कसं काय खराब होणार नाही, तुम्हीच सांगा बरं मला. आखरी शेवटी तर ते सोनं थोडी नाही, ओरिजिनल गोल्ड आहे का ते. ओरिजिनल गोल्ड नाहीच आहे ना ताई. मग ते वापरण्यावर आहे तुमच्या. तुम्ही त्याला परफ्यूमपासून दूर ठेवा. परफ्यूम झालं, ओली हळद झालं, त्याला तशा गोष्टींपासून ते दूर ठेवा. तुम्ही व्यवस्थित वापरा, तुमच्या ज्वेलरीची शायनिंग जाणार नाही. व्यवस्थित आपल्या जो डब्बा असते, प्लास्टिकचा डब्बा म्हणा किंवा इथं आपला ज्वेलरी बॉक्स म्हणा, त्याच्यामध्ये व्यवस्थित जर तुम्ही ठेवली, त्याला व्यवस्थित ठेवली आणि मग ते कार्यक्रम असला तर आपण घालायचं आणि मग व्यवस्थित ठेवून द्यायचं, तरी व्यवस्थित राहते ना ताई. आणि ते ज्वेलरी लोकल नाही आहे. आता तुम्ही जे दुकानामधून जे सामान घेता, 100 रुपयाची पोत घेत असाल तुम्ही, 100, 150, 200, जे आपले स्टेशनरीचे दुकान जे आपले दुकान आहे कटलरीचे, तिथून तुम्ही जे पोत वगैरे, मंगळसूत्र, बांगड्या जे तुम्ही घेता आणि तुम्ही रोज घाला, त्याच्यावर 8 दिवसाच्या अंदर ते पांढरे पडून जातात. पण ही ज्वेलरी अशी नाही आहे. हे याला पाणी वगैरे लागलं तरी पांढरी नाही पडत. त्याला 5-6 महिन्यापर्यंत काहीच होत नाही पाणी लागलं तरी. पण रोज कशाला घालायचं आपण. आपल्याला खूप दिवस टिकवायची आहे ना, मग रोज नाही घालायचं, व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कारण त्याला गोल्डची पॉलिश असते ताई. गोल्ड ओरिजिनल गोल्ड थोडी नाही ते. 500, 600, 800, 900 रुपयात तुम्हाला काय भेटणार आहे, ओरिजिनल गोल्ड भेटणार आहे का, तुम्हीच सांगा. आता गोल्डचे भाव किती झालेले आहेत. ओरिजिनल गोल्ड आता सामान्य माणसाच्या हाती पोचत नाही ओरिजिनल गोल्ड घ्यायसाठी, तुम्हीच सांगा आता, बरोबर की नाही. आणि माझं एकदम कसं खरं काम आहे. नाहीतर मग तुम्ही जे ऑनलाईन ज्वेलरी खरेदी करता, मिशो, फ्लिपकार्ट, तसा माल नाही आपला. मिशो फ्लिपकार्टचा माल आपला अजिबात नाही आहे. आणि मिशो फ्लिपकार्टवरच्या याला अजिबात गॅरंटी असते, तुटलं फुटलं, खळा पडलेला, त्याची पॉलिश जाते, मग काय करणार आहे आपण. आपल्याकडे असं फसवणुकीचं काम होत नाही. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी या खाली नंबर दिलेला आहे बघा स्क्रीनवर, त्याच्यावर मला हायचा मेसेज करा, माझा नंबर सेव्ह करा आणि तुमचं नाव, तुमचं गाव ताई पूर्ण सांगा. आपला लेडीजचा ग्रुप आहे. तर चला करा मग. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. चला काढा पटापट गिफ्ट काढा. विठू दादा, किशोर भाऊ, माझं गिफ्ट काढा चला.
गमत करेल ही बिट्टू दादा, मेरे खरंच समजतात. अरे नाही नाही, तसं काही नाही प्रियंका. तुला अधिकार आहे तो. तुला अधिकार आहे तो. सांग तुला काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडून. पैसे देऊ का साडी देऊ. अरे वहिनी, मी तर काहीच नाही आणलं बा तुम्हाला. वहिनी, माझ्याकडून तुम्हाला वॉच, इम्पॉर्टंट वॉच, चांगली टायटन कंपनीची. अरे बापरे. किशोर भाऊकडून वॉच, बिट्टू दादाकडून साडी. बापरे, नाही नाही नाही, तुम्ही एवढं मला भावासारखं प्रेम देता तेच खूप झालं माझ्यासाठी. खरंच मोठ्या भावासारखे सदैव माझ्या पाठीशी राहतात तुम्ही बिट्टू दादा. आणि किशोर भाऊ पण लहान भावासारखं माझ्यामध्ये प्रेम देतात. बरं नाही, काहीच नाही पाहिजे मला. फक्त 100 रुपये टाका. हक्काने मागून राहिली. अरे जमलं बडा, 100 रुपयावर खुश वहिनी. अरे नाही नाही प्रियंका, 100 रुपये फक्त. नाही नाही प्रियंका, चल संध्याकाळी चाल मार्केटमध्ये, तुला काय पाहिजे ते घे. नाही नाही दादा, खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप काही करता. नाही खरंच नाही पाहिजे. बस झाले 100 रुपये. अगो बाई प्रियंका ताई, तुम्ही केव्हाच एवढा समजदार झाल्या हो. आता देऊनच राहिले म्हटलं बिट्टू दादा, आता घ्या. आणि बिट्टू दादा, तुम्हाला एकच बहीण नाही म्हटलं, 2 आहेत म्हटलं. मी पण आहे बरं. अरे माहित आहे मुली, चालते ना मग, तूही चाल. दोघींले सारखंच. हो खरंच. मग मी तर येते बाबा. तुम्ही म्हणतात ना लहान बहीण हट्टाची राहते, मी तर हट्टाचीच आहे. हे प्रियंका ताईचं माहित नाही मध्ये, पण मला घेऊन द्या. गोपाल दादा, बिट्टू दादा दोघंही घेऊन द्या. हो चालते चालते. तेजस्विनी, संध्याकाळी चाल. तसं चहाऐवजी नाही आहे आता, नाही तर मग चहाऐवजी लई देतोस तुम्ही. तूच चल आता. अरे किती साजरे आहेत ना पोरीच्या घरचे लोक. खरंच हे पाहून नाही का माय मनाला शांती वाटते बाई. पण खरंच मी जुनात नाही का कष्ट भोगले बाई. नवरा चालला गेला, हे चालला गेला, पण मी पोरगी सुखात आहे ना. हे पाहून मला मनाला समाधानी वाटते. पैसा तर आहे तिच्या घरी, पण माणूस किती आहे या लोकांले. किती मोठे मन आहेत बाई यायचे, किती साजरे सभा आहेत. सगळं काही पैशांनी होत बरी या जगात. मान मर्यादा, माणुसकी, संस्कार हे बी जरुरी आहेत ना. किती साजरे आहेत व खरंच लय मस्त आहेत बाई. बांधव प्रियंका राखी. चालू राहते बहीण बैरे म्हटलं, लेकरायची गंमत. हो ना. वा 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 वा, मस्त तमाशा सुरू आहे इथं. बहीण मेरी वाटते तुझी. काय विठू गोपाल, मग मेल्या का तुझ्या बहिणी. वा, चांगला आहे. सख्या बहिणी, पाठच्या बहिणी, एका मायच्या लेकरावर ना आपण पाठच्या सख्या बहिणी असून सगळ्या बायकाकडून राखी बांधून घेऊन राहिली. निर्लज्ज, सदासुखी. आणि का ग तुम्ही पण नवऱ्याला राखी बांधता का काय पैशासाठी? नवऱ्याला भाऊ होता का? जगा वेगळ्या बाया अशा आजच पाहिल्या मी या घरात. याच घरात तमाशा पाहून राहिली मी असा की बहिणी तुमच्या जिवंत आहे आणि मोठी बहीण तुमची इथं आलेली आहे. आणि का ग मम्मी, तू काय मटा पाहून राहिली? तू काय बोलली होती मला की म्हणता चालव बाई घरी, रक्षाबंधन आलं बाई तोंडावर उद्याचं. कशाला घरी वापस जातं त्या भावाले राखी बांध. आणि इथं काय राखीची गरज आहे? आमची गरजच नाही उरली आता. यांच्या बायका आणल्या राखी बांधून राहिल्या. कशाला पाहिजे तुम्हाला बहीण? बायकाचं तुमच्या रक्षाबंधन तुमचं साजरं करून राहिल्या. कशाला तुम्हाला बहीण पाहिजे? काही वाटत तुम्हाला लाजा शर्मा का वे प्रियंका? तू खूपच खाली पडली ग. पैशासाठी तर काही पण करते. आली तमासखोर तमाशा करायला. म्हटलं रंगमध्ये भंग कसा टाकणार नाही म्हटलं. हे एक राखी सुकान होऊ देत नाही. एक राखी हर रक्षाबंधनले भांडते. हे हर रक्षाबंधनले दरवर्षी नियम आईचा. काय हो मंदाताई, आता काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला? आणि नवऱ्याला राखी नाही बांधून राहिली मी. तुम्ही जरा बोलताना विचार करत जा म्हटलं. मी विठू दादाला राखी बांधली, किशोर भाऊला राखी बांधली, गोपालरावले बांधली का मी राखी? इतकं मरी समजते म्हटलं. नवऱ्याला राखी नसतात बांधत, तुम्ही बांधता वाटते श्यामदादाला राखी. मोठा मला सांगून राहिलाय तर बोलायला बरे म्हणत ताई, विचार करत जा म्हटलं. काय बोलू राहिले तुम्ही? मी का पैसे राखी बांधून राहिली का त्यांनी? ते तर मला गिफ्ट द्यायला तयार आहेत, पण मी गिफ्ट घेत नाही. मी तुमच्यासारखी बहीण नाही आहे. डांगडा करतो, माजणं करते. मागच्या वर्षी सोन्याच्या बांगड्यासाठी किती तमाशा केला तुम्ही. राखी नव्हती बांधली तुम्ही भावाले, राखी नव्हती बांधली ना. मला काय माहित नाही का? चालल्या मोठा मला बोलायले तर. बहीण असून काय कामाची? अशी बहीण असली नसली तर पुरते. तू मला बोलली एवढी हिंमत तुझी? प्रियंकाची आई, तुमच्या पोरीला घेऊन जा. तुमच्या पोरीला संस्कार नाही आहेत म्हटलं काही. मोठी वसना प्रियंका, तू कशी आहेस? ननद आहे ना मोठी. मोठी ननदची काय पडली ना? काहीच मान ठेवत नाही माझा, काहीच मान ठेवत नाही. म्हणता ताई, मान माहितीये का ताई, कमवा लागत असते माहितीये का? मानचा मागदला भेटत नसते. तुम्ही किती बोलून राहिल्या मला, माझ्याकडून मानाची अपेक्षा करून राहिल्या. मी काय झालं मग? मी जेठाला राखी बांधली तर जेठाला, देराला भाऊ समजले जाते ना. मग काय झालं बांधली तर?
मला भाऊ नाहीये, मी यांनाच भाऊ समजते माझा, गोपाल दादा आणि युटी दादाला. म्हणता काय आहे म्हणता हे? हा, काय झालं बांधली राखी तर झालं काय? हो रे हो, तू तर पुरा बायकोने शिकवलेला आहे रे, तू तिघही बायकोने शिकवलेलं आहे. काय करावं, आपले भाऊ आपले मायबाप आपल्याकडून नाही आहे, ते या पोरींले म्हणून काय उपयोग आहे, म्हणून डोक्यावर चढले या. काय ना माझी माय कशी बघून राहिली पण बोलून नाही राहिली. मंदा तुला डोकसं नाही आहे, ते वरचा मजला खाली आहे. तू घर रक्षाबंधनले भांडतं, पण पोटचा गोया ना माया, पोटची पोरगी आहे ना मग येतेच मध्ये मया. म्हणून म्हटलं चाल बाई, हा आपल्या भावाला देवानं बहीण दिली, आपल्या लेकराला म्हटलं, आपल्या पोराला म्हटलं देवानं बहीण दिली म्हटलं, तर चाल म्हटलं. तर तू काही कामाची नाही आहेस, भांडतं. काय झालं बांधली राखी तिनं तर? हा भाऊ मानते ते इठुले त्या किशोरले, आणि हे तेजस्विनी आहे ते गोपालने लगे इठुले भाऊ मानते, आणि ते छाया लगे गोपालने किशोरले भाऊ मानते. असं मानतात काय भाऊ? मग इले भाऊच नाही लाईनीले, त्याला तरी हाय एक भाऊ. मग काय झालं बांधली तर? कोणता पहाड कोसळला व? आई तू तमाशा करत राहते म्हणा, काही तमाशा करत राहतो. मी चालली मी आता, मी पुढच्या वर्षी येणार पण नाही. कशाला येऊ मी? तुमच्या घरी तयार झाले, नातेगोते तयार झाले, बहीण भाऊ पण तयार झाले. चालली जाय मायरे, जाऊ देऊ प्रियंका, बांध राखी. काही लोक मला लावून घेऊ म्हणाले, तिचा स्वभाव तसा आहे. अरे वा दादा, या वर्षी तुला जोडणं राखी बांधा लागेल आता. तुले राखी आणि वहिनीली बी राखी. पहिलं रक्षाबंधन आहे ना, चल लवकर गिफ्ट काढ माय. काय पाहिजे बा तुला गिफ्ट सांग ना. अरे वा बापरे, या वेळेस तर लवकर तयार झाला तू. अच्छा, वहिनी समोर फ्लॅश मारायला का काय? वहिनी तुमचा नवरा दरवर्षी देत नाही बरं गिफ्ट मला. हा या वर्षी लगेच तयार झाला. हो का ताई? हो नाही ते काय सांग मग आता. काय मागू नवऱ्याला तुमच्या आता? काय मागू सांग लवकर. चांगली मस्त साड्या खूप आहेत गड्या माझ्याकडे, सोनं तर लय महाग झालं. काय मागू बापा, मला सुचून नाही राहिलं. काय मागू वहिनी तुमच्या? मी नवऱ्याला काय मागू सांगा बरं पटकन. हो ताई, तुमच्यासाठी छान असतं मस्त मी रजवाडी मंगळसूत्र ऑर्डर केलं तुम्ही सांगायच्या आधीच, पण ते पार्सल अजून पोहोचलं नाही, आणि एकदम स्वस्त दरामध्ये. ओ वाव वहिनी, रजवाडी मंगळसूत्र माझ्यासाठी. वाव वहिनी, मला खूप दिवसाची घ्यायची इच्छा होती बरं रजवाडी मंगळसूत्र. वहिनी मी कुठून ऑर्डर केलं? ताई ईशान्वी कलेक्शन मधून, आपल्या जयाताईचं ईशान्वी कलेक्शन आहे ना, तिथून. माझ्या लग्नाची पूर्ण ज्वेलरी त्यांच्याकडचीच होती. किती सुंदर होती ना. तर छान असं आहे, मस्त 1200 रुपयाचं आहे, पण खूप छान आहे. तर ताई इथे पार्सल थोडं म्हणजे आज म्हटलं तुम्ही ताईंना, पण ताई म्हणे की येऊन देईन पण सुट्ट्या आल्याच्या ना पार्सल पोहोचलं नाही, तर उद्यापर्यंत पार्सल येऊन जाईल तुमचं. वा वहिनी, थँक्यू सो मच. हो का ग, आम्हाला पण ऑर्डर करून देईन मग एक रजवाडी मंगळसूत्र. चालते ना ताई, मी ऑर्डर टाकून देईन. तुम्हाला फोटो व्हिडिओ मी पाठवेल, तर ताईला मी मेसेज करेल की ताई मला फोटो व्हिडिओ सेंड करा. आणि ताई विशेष म्हणजे जशी व्हिडिओ फोटो असतात ना, तशी त्यांची क्वालिटी आहे, सेम तसंच येते. हो का, वाव, इतकं सुंदर विश्वासाचं ठिकाण आहे. आम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे दे, आम्ही पण तिथून ऑर्डर करत जाऊ. हो की नाही वैशाली ताई? हो नाही तर काय, मस्त घरी बसल्या शॉपिंग केलं जाते ना. मग काय म्हटलं, ईशान्वी कलेक्शन? हो का, दे मग नंबर दे जा आम्हाला पण फोटो व्हिडिओ दाखव जा बरं. हो दाखवेल ना, ते छान साड्या पण आहेत, आणि मस्त साड्या आहेत स्वस्त दरामध्ये. हो ना, चांगलं झालं पाय, आता तिथूनच घेत जाऊ आम्ही. चाल दादा, हात समोर कर, राखी बांधू दे. हो बांध. मग आता 500 रुपये टाकतो मग तुले. ते काय येऊन राहिलं ना ते गिफ्ट. राहू दे, काही नको टाकू. वहिनीनं गिफ्ट ऑर्डर केलं ना, नाही टाकू दे, काय सुद्धा नाही, राहू दे. नाही 100 रुपये टाक फक्त, एवढं नको टाकू, लय खर्च झाला लग्नाचा. टाकू द्या ना ताई, तुमच्या आशीर्वादानं काही कमी नाही तुमच्या भावाले. लेकीबाईचा आशीर्वाद पाहिजे बरं घरावर. ननदचा आशीर्वाद पाहिजेच, भाऊ जाईल. टाका हो टाका 500 रुपये. काय झालं, ऑर्डर केलं मंगळसूत्र तर 500 रुपये बी टाका. चला बाई ताई, येतो मग आम्ही. म्हटलं या एखाद्या दिवशी. मी तर म्हणतो आताच चला, राखी आहे तर 4-5 दिवस राहणं होते, घर पाहणं होते, पाहुणचार होते. वहिनी आता
वहिनी बरोबर आहे तुमचं. राखीसाठी दादा कधी आला असता की इथं राखी बांधून घेतली असती. पण वहिनी घरी की नाही म्हणजे कसं आता ते लायनी दिराणी जशी प्रेग्नेंट आहे आणि मधातली मग ते एकटीवरच काम पडते वहिनी सगळं. नाही तर मग आली असती मी. आता दिवाळीला नक्की न बोलावता येई ना. काय होतं चला ना. भेटी गाठी होते, बोलणं चालणं होते. वहिनी माहिती लयच इच्छा आहे पण खरंच आता नाही जमत ना. तुम्ही या ना वहिनी माझ्या घरी. शेगावला येत ना का तुम्ही दर्शन घ्याल गजानन बाबाचं. मग या ना आता. किती की आल्या सांग दर्शनाला गजानन महाराजच्या. आले का कधी ननदच्या घरी. या ना एखाद्या दिवशी. हो ताई बरोबर आहे तुमचं. आम्ही नेहमी येतो बाई शेगावले. आता आलो म्हणजे येऊ. तुमचं पत्ता सांगता बरं मला. तुम्ही मला आला की फोन करा. मी तुम्हाला घ्यायला येतो. पत्ता कायला पाहिजे. तुमचा भाऊ नाही ते घ्यायला. बरं बाई चालते. ननद बाई मग चालत ना. मग किती दिवस थांबतात इथं. वहिनी थांबत नाही काही मी. चालली मी संध्याकाळी. माय संध्याकाळी काय जाता व सकाळून जा आता. पाहतो ना आता. तसं तुमचं हो कधी आला तर संध्याकाळी चालली जाईल. नाही तर मग सकाळी चालली जाईल. बरं मग येतो मग आम्ही. शाळा आहे ना लेकराची थांबलो असतो. नाही तर आता आमचं इथं राखीसाठी कसा माझ्या भावाचा फोन आला. म्हटलं मी इकडे लग्नाला ये लाव म्हटलं. तर मग म्हणे बरं म्हणे उद्या येईन म्हणे. हो ना राखीसाठी मला झालं की नाहीच्या घरी. हो ना वहिनी एखाद एकच आलं सगळं. बरं या मग. हो